Dear students, this is second lecture about complex numbers. In the first lecture, I introduced you about what is complex number, and I hope you remember from that lecture we have seen that if you take or if you want to solve equation of the type x square plus 1 is equal to 0, then in real numbers this particular equation has no solution, because there is no real number where x square is minus 1. Actually, there is no real number where x square is negative, right? And so it is not a real number. असा x की ज्याचा square minus 1 आहे is not possible in case of real numbers. Now what is not real is imaginary. That means x is equal to root of minus 1 is an imaginary number. This is imaginary number, and this imaginary number is playing very important role in the theory of complex numbers. तर हा जो नंबर आहे रूट ऑफ मायनस 1, इट इज डिनोटेड बाय आयोटा. मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आता आपण आयोटा म्हणणार नाही प्रत्येक वेळी, जस्ट वी विल से आय, बट आयची व्हॅल्यू काय, रूट ऑफ मायनस 1. अँड एनी कॉम्प्लेक्स नंबर यू विल राईट इन दिस फॉर्म, ए प्लस बी इंटू आय. त्यातला ए आणि बी हे दोन्ही रिअल नंबर्स आहेत आणि आय हा इमॅजिनरी नंबर आहे. त्याची व्हॅल्यू किती, रूट ऑफ मायनस 1. This is a composition of any complex number. There is a real part, there is imaginary part. मग इथे हा जर मी कॉम्प्लेक्स नंबर z ने दाखवला तर आपण काय म्हणणार की रिअल पार्ट ऑफ z इज a आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज b. सी, इमॅजिनरी पार्ट लिहिताना आय लिहायचा नसतो, त्याचा जो कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट ऑफ आय इज इमॅजिनरी पार्ट. सो एनी कॉम्प्लेक्स नंबर विल बी written in this particular form. This you have to remember. Any complex number you will write in this form, a plus bi. So as an examples, we can write, suppose I take z1, suppose this is say 3 plus 2i. This is a complex number आणि याचा रिअल पार्ट काय होणार, रिअल पार्ट ऑफ z1 इज 3 आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ z1 ते आय एम ने दाखवतात. इमॅजिनरी पार्ट ऑफ z1 इज 2. कोइफिशियंट ऑफ i is imaginary part. So if you take z2 at say minus 4 minus 3i, then what is real part of this z2? It is minus 4, sorry. and imaginary part of z2 will be minus 3. So I hope this is very simple. What you do is, this is an exercise to you. Write real part of z and imaginary part of z when z is equal to say minus 2 plus 3i, then say z is equal to 3 plus 2i upon 5, z is equal to minus 7 minus 3i, z is equal to root 2 plus root 5i, etc. सो या 4 गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही रिअल पार्ट लिहा, इमॅजिनरी पार्ट लिहा. रिअल पार्ट लिहिणं अगदी सोपं आहे, ज्याच्यामध्ये आय ही टर्म नाही आहे तो रिअल पार्ट. आता समजा झेड हा तुम्ही असा लिहिलात 5, जस्ट 5. दिस 5 यू कॅन राईट ॲज 5 प्लस 0i. रिमेंबर, एव्हरी रिअल नंबर, हा रिअल नंबर आहे ना, दॅट कॅन बी रिटर्न एज अ कॉम्प्लेक्स नंबर. व्हॉट यू डू इज टेक इमॅजिनरी पार्ट ॲज 0. म्हणजे आता ह्या बाबतीत काय होणार, रिअल पार्ट त्याचा झेडचा 5 झाला आणि इमॅजिनरी पार्ट काय होईल बघा, त्याचा 0 होईल. कारण काय, कोइफिशियंट ऑफ आय इज इमॅजिनरी पार्ट. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्ये काही त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये रिअल पार्ट फक्त आहे, इमॅजिनरी पार्ट 0 आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच रिअल नंबर असणार. बघा इथे त्यांनी काही कॉमेंट्स दिलेले आहेत. पुस्तकाचा चांगला वापर करता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. यू हॅव टू यूज बुक प्रॉपरली. मग बघा इथे कसं लिहिलं आहे, हे बघा. दीज आर सम कॉमेंट्स रिटन बाय देम हियर. बघा, अ कॉम्प्लेक्स नंबर whose real part is 0 is called purely imaginary number. Such a number is in the form z is equal to 0 plus I into b. आणि a complex number whose imaginary part is 0 is real number. That is what I was telling you just now. म्हणजे आता बघा आपण काय म्हणणार,
ओके, आपण काय म्हणणार बघा, रिअल पार्ट. आता इथे बघा इमॅजिनरी पार्ट 0 झाला म्हणून हा रिअल नंबर आहे सर्व. आणि असा मी नंबर लिहिला ना, z इज इक्वल टू 3i असं लिहिलं. ओके, दिस 3i आय कॅन राईट ॲज 0 + 3i. म्हणजेच त्याचा रिअल पार्ट 0 आहे, फक्त इमॅजिनरी पार्ट अस्तित्वात आहे तिथे. म्हणजे ह्याला मी काय म्हणणार, प्युअर इमॅजिनरी नंबर. हा पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, पण हा रिअल नंबर आहे. हा प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे का, तर रिअल पार्ट नाही. बघा कॉम्प्लेक्स नंबर 2 भागांनी बनतो ना, एक रिअल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, दुसरा इमॅजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. आता जर इमॅजिनरी पार्ट हा 0च असेल तर नुसता रिअल पार्ट तिथे आहे, म्हणजेच तो रिअल नंबर झाला. आणि ज्यावेळी रिअल पार्ट हा 0 असेल, फक्त इमॅजिनरी पार्ट तिथे आहे, म्हणजे 3i या टाईप. बरोबर ना. म्हणजे जनरली इन जनरल आपण काय म्हणणार, कॉम्प्लेक्स नंबर कसा असतो, a + bi. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट. कोइफिशियंट ऑफ आय असलेली एक टर्म आहे, दॅट इज त्याचा जो कोइफिशियंट आहे तो इमॅजिनरी पार्ट झाला. आणि हे विदाऊट आय टर्म आहे, हा रिअल झाला. परंतु असे कॉम्प्लेक्स नंबर असणार ना की ज्याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट 0 आहे, म्हणजे b 0 आहे. b 0 असेल तर हे काय होणार, a + 0i, म्हणजेच तो नुसता a आहे, म्हणजे हा रिअल नंबरच आहे साधा. लक्षात घ्या. आणि जर तुमचं असं असेल की 0 प्लस, म्हणजे तो जो आपण असं लिहूया, समजा तो a + bi हा जो नंबर आहे तो तुमचा असा आहे 0 + bi. मग हा नंबर कसा आहे, bi नुसता. मग bi हा काय रिअल नंबर नाही आहे, तिथे आय ने गुणलेला आहात तुम्ही. आय म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर, इमॅजिनरी नंबर तो. पण आता इथे रिअल पार्ट नाही आहे, म्हणून या नंबरला आपण म्हणणार प्युअरली इमॅजिनरी. प्युअरली इमॅजिनरी नंबर, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठलाही रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतोच असतो. का सांगा, तर एखादा मी रिअल नंबर घेतला a समजा, तर आय कॅन राईट इट ॲज a + 0i. असा तो, म्हणजेच काय झालं की सेट ऑफ रिअल नंबर्स इज सबसेट ऑफ सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. सी कॉम्प्लेक्स नंबरचा तो सबसेट आहे. कुठलाही रिअल नंबर मी घेतला तर तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर रिअल नाही आहे, नॉट नेसेसरी. असे कॉम्प्लेक्स नंबर्स की ज्यांचा इमॅजिनरी पार्ट 0 आहे ते रिअल नंबर्स आहेत. परंतु इन जनरल एनी कॉम्प्लेक्स नंबर वेन यू टेक, इट इज नॉट अ रिअल नंबर. सो कॉम्प्लेक्स नंबरचा जो सेट आहे तो रिअल नंबरपेक्षा मोठा आहे सेट. कॉम्प्लेक्स नंबरचा सेट हा सुपर सेट आहे कुणाचा, रिअल नंबरच्या सेटचा. तेव्हा ही बेसिक गोष्टी लक्षात घ्या. आणि मग आता आपण सुरुवात कुठून केली, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. इट इज सबसेट ऑफ सेट ऑफ होल नंबर्स, त्याच्यामध्ये 0 ॲड केला आपण. इट इज सबसेट ऑफ सेट ऑफ इंटिजर्स, म्हणजे निगेटिव्ह इंटिजर्स 0 आणि पॉझिटिव्ह इंटिजर्स. इट इज सबसेट ऑफ Q, विच इज सेट ऑफ रॅशनल नंबर्स. इट इज सबसेट ऑफ R, विच इज सेट ऑफ रिअल नंबर्स. आणि आता फायनली R इज सेट ऑफ C, सबसेट ऑफ C, कॉम्प्लेक्स नंबर्स. तेव्हा ही तुम्हाला हायरार्ची कायम लक्षात पाहिजे. नॅचरल नंबरचा सेट हा होल नंबरच्या सेटचा सबसेट आहे. लक्षात घ्या. होल नंबर आणि नॅचरल नंबर याच्यामध्ये काय फरक आहे, नॅचरल नंबरच्या सेटमध्ये मी सिंगलटन 0 ॲड केला की होल नंबरचा सेट तयार झाला. मग नॅचरल नंबर्स म्हणजे आपण काय म्हणतो, दे आर पॉझिटिव्ह इंटिजर्स. 0 इज निदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. 0 हा पॉझिटिव्ह पण नाही आहे, निगेटिव्ह पण नाही. म्हणजे 0 मी ॲड केला की तो होल नंबरचा सेट झाला. म्हणजेच काय झालं बघा, एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर, बट एव्हरी होल नंबर इज नॉट नेसेसरीली नॅचरल नंबर. Because 0 is whole number, but it is not natural number. Natural number starts with 1, 2 and so on. W is subset of Z. Z मध्ये आपण काय करतो, पॉझिटिव्ह इंटिजर्स, निगेटिव्ह इंटिजर्स आणि 0 मिळून Z तयार होतो. Z हा Qचा सबसेट आहे. Q इज सेट ऑफ रॅशनल नंबर्स. तो पुन्हा Rचा सबसेट आहे. R इज अ होल थिंग, रिअल नंबर सेट. आणि R हा कॉम्प्लेक्स नंबरचा सबसेट आहे. लक्षात आलं का. त्यामुळे ही त्यातली हायरार्ची लक्षात घ्या. आणि जसा हा Q आहे तसा आपण शिकलो होतो की Q' आपण शिकलो होतो गेल्या लेक्चरमध्ये. आपण हे केलं होतं Q' म्हणजेच काय, सेट ऑफ इररॅशनल नंबर्स. कुठले कुठले इररॅशनल नंबर्स आपण एक प्रूफ केली होती. रूट 2 इज नॉट रॅशनल, रूट 2 इज इररॅशनल असं आपण प्रूव्ह केलं होतं. त्यामुळे ते रॅशनल नंबर्स आणि हे इररॅशनल नंबर्स यांचं युनियन मिळून हा R सेट झाला. आणि Rचा C हा सबसेट आहे. लक्षात आलं. त्यामुळे ही हायरार्ची तुम्हाला लक्षात पाहिजे. सर्वात लहान सेट म्हणजे नॅचरल नंबरचा सेट. इट इज सबसेट ऑफ होल नंबर सेट. इट इज सबसेट ऑफ इंटिजर्स. इट इज सबसेट ऑफ रॅशनल्स. इट इज सबसेट ऑफ रिअल नंबर्स अँड इट इज सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. सो कॉम्प्लेक्स नंबर इन्क्लूड्स ऑल दीज सेट्स.
आणि सर्वात बेसला कोणता आहे, नॅचरल नंबर्स आहे. दे आर अ सेट ऑफ, दॅट इज द सेट ऑफ काउंटिंग नंबर्स. लक्षात घ्या, हिअर आय एम जस्ट काउंटिंग 1 2 3 अँड सो ऑन. मी तुम्हाला गेल्या वेळी एक सेंटेन्स सांगितलं होतं, गॉड क्रिएटेड ओनली नॅचरल नंबर्स, एव्हरी अदर थिंग इज क्रिएशन ऑफ ह्युमन बिईंग. त्यामुळे हे सर्व नीट लक्षात घ्या की फायनल सेट कोणता आहे, कॉम्प्लेक्स नंबर्स असतो. अँड दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर इन डिटेल्स. ओके. सो आता पुढे बघा, त्याच्यामध्ये आपणाला आता माहिती आहे की कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर कसा असणार, तर इट विल बी ऑफ दिस टाईप, a प्लस बी आय झेड. जनरली तो झेड वगैरे असा लिहिला जातो. नाव वी आर इंटरेस्टेड इन डुईंग सिम्पल थिंग विच इज कॉल्ड एज अ अल्जिब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. लक्षात घ्या, अल्जिब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. अल्जिब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. अल्जिब्रा म्हणजे काय, असा आता शब्द अनेक वेळा येणार तुम्हाला तुमच्या भेटीला. अल्जिब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स मी घेतले, तर त्यांचं ॲडिशन कसं करायचं, त्यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं, त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, त्यांचं डिव्हिजन कसं करायचं. कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट म्हणजे काय, ओरिजिनल नंबर कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्ज्युगेट ॲड केल्यानंतर मला काय मिळतं, त्याच्या प्रॉपर्टीज, मग ॲडिशनच्या प्रॉपर्टीज, कॉम्प्लेक्स नंबर्सच्या ॲडिशनच्या प्रॉपर्टीज, मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज, डिव्हिजनच्या प्रॉपर्टीज, एटसेट्रा एटसेट्रा, हे सर्व तुम्हाला शिकायचं आहे. आणि दॅट इज अल्जिब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. तर त्याच्या आधी आपण असं करूया, व्हॉट इज मेंट बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. आता काय याचा अर्थ, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजेच काय, व्हेन यू विल से दॅट टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल. लक्षात घ्या, व्हेन यू विल से दॅट टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल, म्हणजे समजा मला तुम्हाला मी असं दिलं, Z1 इज इक्वल टू सपोज A प्लस बी आय आणि Z2 इज सपोज C प्लस डी आय. नाउ व्हेन यू विल से दॅट these two complex numbers are equal, that is what we are going to answer. So Z1 is equal to Z2 if and only if, हे आता if and only म्हणजे जर आणि तर, जर आणि तरच असं, म्हणजे इफ अँड ओनली इफ, म्हणजे दोन्ही बाजूनी Z1 इज इक्वल टू Z2 ज्यावेळी असणार त्यावेळी याचा अर्थ काय होतो की रिअल पार्ट ऑफ Z1 इज सेम ॲज रिअल पार्ट ऑफ Z2. म्हणजेच काय, हा A आणि हा C हे त्यांचे रिअल पार्ट्स आहेत ना. Z1 ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट काय A, Z2 ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट काय C, दे मस्ट बी इक्वल. तसंच imaginary part of Z1 must be equal to imaginary part of Z2. म्हणजेच A आणि C, that is in short we can say A must be equal to C and B must be equal to D. म्हणजे जर Z1 आणि Z2 इक्वल असतील तर A आणि C इक्वल असणार, B आणि D इक्वल असणार. आणि जर A C इक्वल असतील, B D इक्वल असतील तर ते कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल आहेत. दॅट इज इफ अँड ओनली. म्हणजे समजा मला पहिला कॉम्प्लेक्स नंबर असा आहे 2 + 3i आणि दुसरा पण असाच आहे 2 + 3i. नाव दे आर इक्वल बिकॉज हिअर रिअल पार्ट इज 2, हिअर रिअल पार्ट इज 2. दिस इज सपोज Z1 अँड दिस इज सपोज Z2. नाव हिअर इट इज 2, हिअर इट इज 2. रिअल पार्ट्स आर इक्वल, ऑल्सो देअर इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल. सो व्हॉट यू विल से, दिस टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल. पण समजा मी तुम्हाला असं दिलं Z इज इक्वल टू 3 + 2i आणि Z2 इज इक्वल टू से 2 + 3i. मग आता दोन्ही ठिकाणी 3 आणि 2 हेच नंबर्स आहेत, इथे पण 2 आणि 3 आहे, म्हणजे तेच नंबर्स आहेत. बट हिअर रिअल पार्ट इज 3, हिअर रिअल पार्ट इज 2. सो रिअल पार्ट्स आर नॉट इक्वल. सो हिअर व्हॉट आय कॅन से, Z1 इज नॉट इक्वल टू Z2 बिकॉज हिअर रिअल पार्ट्स आर नॉट मॅचिंग. सो नो क्वेश्चन ऑफ चेकिंग वेदर इमॅजिनरी पार्ट्स आर मॅचिंग. म्हणजे समजा तुम्हाला Z1 मी असा दिला 3 + 5i, ओके, आणि Z2 समजा असा दिला 3 + 7i. मग इथे 3 आहे, बरोबर आहे, रिअल पार्ट्स आर मॅचिंग. बट इमॅजिनरी पार्ट इथे 5 आहे, इथे 7 आहे, दे आर नॉट इक्वल. सो हिअर ऑल्सो आय विल से Z1 इज नॉट इक्वल टू Z2. सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज मेंट बाय टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल. Two complex number are equal only when their real parts are equal and imaginary parts are equal. So these are examples of that. Now next thing is addition of complex numbers. Addition, how to add two complex numbers. बघा त्याची डेफिनेशन बघा. Z1 समजा तुमचा A + BI असेल, म्हणजे त्याचा रिअल पार्ट A आहे, इमॅजिनरी पार्ट B आहे.
Z2 is equal to C plus Di. Real part is C, imaginary part is D. Then what is Z1 plus Z2? Z1 plus Z2 will be add real parts A आणि C यांचं ॲडिशन. सो A प्लस C आणि इमॅजिनरी पार्टचं ॲडिशन करा म्हणजे BI प्लस DI म्हणजेच कंसात B प्लस D इंटू I. दॅट इज ॲडिशन ऑफ इमॅजिनरी. सो दिस इज व्हेरी सिम्पल. म्हणजे समजा तुम्हाला असं दिलं आहे Z1 इज इक्वल टू 3 प्लस 5I. ओके. आणि Z2 इज इक्वल टू सपोज दिलं आहे 7 मायनस 3I. So what you will do? Addition of Z1 and Z2. Z1 plus Z2. It is very simple. Real parts add करा 3 आणि 7 म्हणजे 10 झालं. आणि इमॅजिनरी पार्ट्स ॲड करा 5 आणि -3. इथला इमॅजिनरी पार्ट किती आहे 5. इमॅजिनरी पार्ट विचारलं की 5I नव्हे सांगायचं 5. आणि इथला इमॅजिनरी पार्ट किती आहे -3. त्यामुळे 10 प्लस बघा प्लस साईन आहे मध्ये B प्लस D. B म्हणजे 5 इथे, D म्हणजे -3. त्यामुळे 5 प्लस -3 म्हणजे 2I. कळलं ना. यू टेक दिस ॲज अन एक्झरसाइज. ओके. ॲड Z1 अँड Z2. ॲड Z1 अँड Z2. पहिलं त्यातलं से Z1 इज इक्वल टू 7 मायनस 3I. Z2 इज इक्वल टू 3 मायनस 7I. देन सेकंडली Z1 इज इक्वल टू 20 प्लस 25I. and Z2 is equal to 7I. आता 7I म्हटल्यानंतर तुम्ही तो 0 प्लस 7I असा लिहायचा. जेव्हा आता हा कसा नंबर झाला बघा प्युअरली इमॅजिनरी. देर इज नो रिअल पार्ट. सो दिस इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. सो यू डोंट राईट इट ॲज जस्ट 7I. राईट इट ॲज 0 प्लस 7I. सो दॅट हिअर दिस विल वर्क. A प्लस C ॲडिशन ऑफ रिअल पार्ट्स. तुम्ही म्हणणार इकडे रिअल पार्टच नाही आहे म्हणजे तो 0 आहे. 0 प्लस 7I असा तो नंबर आहे. त्यामुळे ही काळजी घ्या. तिसरं बघा Z समजा ॲड करा तुम्ही. Z1 इज इक्वल टू 19 मायनस 13I. आणि Z2 इज इक्वल टू से 12 प्लस 3I. ट्राय करा हे ॲडिशन्स यू ट्राय. सो दिस इज अबाउट ॲडिशन. नाव व्हॉट अबाउट सबट्रॅक्शन. राईट. नाव आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट सबट्रॅक्शन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. सेम स्टोरी. बघा समजा तुम्हाला असं दिलं असेल तर ॲडिशन झालं. आता सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनमध्ये काय होणार बघा. 2 कॉम्प्लेक्स नंबर्स आर गिवन. सपोज Z1 इज इक्वल टू A प्लस BI and Z2 is equal to C plus DI are the 2 complex numbers. मग आता आपण काय करणार. वी हॅव टू कॅल्क्युलेट Z1 मायनस Z2. म्हणजेच काय रिअल पार्ट्सचं सबट्रॅक्शन A मायनस C प्लस इमॅजिनरी पार्ट्सचं सबट्रॅक्शन B मायनस D इंटू I. दिस इज द फॉर्म्युला. बघा रिअल पार्ट्सचं सबट्रॅक्शन करायचं प्लस इमॅजिनरी पार्ट्सचं सबट्रॅक्शन. इथे रिअल पार्ट्सचं ॲडिशन प्लस इमॅजिनरी पार्ट्सचं ॲडिशन. सो व्हेरी क्लिअर. तेच आपण नंबर्स घेऊया पाहिजे तर. समजा मी Z1 म्हणजे 3 प्लस 5I घेतलं आणि Z2 म्हणजे 7 मायनस 3I घेतलं. तर यांचं सबट्रॅक्शन काय होणार बघा. रिअल पार्ट्सचं सबट्रॅक्शन म्हणजे 3 मायनस 7. सो Z1 मायनस Z2 विल बी रिअल पार्ट इथला 3 आहे इथला 7 आहे. सो 3 मायनस 7 प्लस इमॅजिनरी पार्टचं सबट्रॅक्शन म्हणजे 5 आणि इथला इमॅजिनरी पार्ट -3 आहे. त्यामुळे काय होईल बघा 5 मायनस -3 इंटू I. म्हणजेच किती झालं 3 मायनस 7 इज -4 आणि हे 5 मायनस -3 म्हणजे +8I. -4 प्लस 8I. दिस इज द सबट्रॅक्शन ऑफ द 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. व्हेरी सिम्पल. तसंच हाच आहे. आता हेच नंबर्स जे दिलेले आहेत तुम्हाला Z1 अँड Z2. सो दोज यू सबट्रॅक्ट. ओके. सो एक्झरसाइज विल बी सबट्रॅक्ट म्हणजे सबट्रॅक्ट. ओके. सबट्रॅक्ट Z2 सबट्रॅक्ट Z2 फ्रॉम Z1. म्हणजेच तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे Z1 मायनस Z2 वेअर Z1 and Z2 are as given above, as given in previous exercise, as given in previous exercise.
that means this. So try to do this. See, whenever you want to get mastery in mathematics of 11th and 12th standards, what you have to do is practice, solve as many problems as possible. That will make you perfect in the in mathematical part that you have to study. Okay, so this is addition and subtraction. Now you will go for next issue, and that is multiplication of two complex numbers. Okay, so that we will study. Multiplication now. So now we will work on how to calculate multiplication. Multiplication of two complex numbers. मग आता इथे काय करणार आपण, समजा Z1 म्हणजेच तुम्हाला दिलंय a प्लस बी आय आणि Z2 इज सपोज c प्लस डी आय वॉन्ट टू मल्टिप्लाय दॅट. सो Z1 इंटू Z2. Z1 इंटू Z2 म्हणजे काय होणार बघा, a प्लस बी आय टू दॅट यू विल मल्टिप्लाय बाय c प्लस डी आय. सो इट इज वॉट, a इंटू सी. नेहमी आपण जसे गुणाकार करतो तसं आधी हा a फिक्स करा, यातल्या प्रत्येक टर्मला गुणा, c प्लस म्हणजे दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या. सो इट विल बी a इंटू सी, नंतर a इंटू डी आय. सो काय होणार ते a डी आय, नंतर बी आय इंटू सी म्हणजेच काय होईल बी सी आय, आणि मग b आणि d यांचा गुणाकार प्लस बी डी आणि i इंटू आय म्हणजे आय स्क्वेअर्ड. बट यू नो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर्ड, इट इज -1. त्यामुळे हे कसं होणार ए सी आणि हा आय स्क्वेअर -1 होतो ना, म्हणजेच इथे काय होतं बघा बी डी इंटू आय स्क्वेअर्ड. हे जे आहे त्याचा अर्थ काय झाला बी डी इंटू -1 म्हणजेच ते काय झालं मायनस बी डी. म्हणून इथे हे मायनस बी डी झालं, म्हणजेच काय होणार बघा ए सी प्लस ए डी आय प्लस बी सी आय आणि मायनस बी डी. मग आता हा रिअल नंबर आहे ना, ह्याच्यात आय नाहीच आहे. आता कॉम्प्लेक्स नंबरचा जेव्हा जेव्हा अभ्यास करणार त्यावेळी रिअल नंबर्स, रिअल पार्ट त्यातला कोणता आणि रिअल पार्ट आपण आधी लिहितो. मग हा बी डी हा रिअल पार्टमधला एक पार्ट झाला. सो ए सी मायनस बी डी हे एकत्र घ्यायचं आपण, कारण ह्याच्यात आयची टर्म नाही आहे. सो इट इज अ रिअल पार्ट. आणि प्लस हा आय इथल्या दोन टर्म्समधला मधल्या आपण कॉमन घेणार, म्हणजे कंसामध्ये काय होईल ए डी प्लस बी सी. सो दिस इज प्रॉडक्ट ऑफ द टू कॉम्प्लेक्स नंबर्स. नंतर ते आपल्याला पाठच होतं बघा, आपण असं करायचं ए सी मायनस बी डी आणि मधलं मग क्रॉस ए इंटू डी बी इंटू सी आय इंटू ए डी प्लस बी सी. दिस इज हाऊ यू कॅन मल्टिप्लाय द टू कॉम्प्लेक्स नंबर्स. एक आता मी तुम्हाला करून दाखवतो. समजा Z1 म्हणजे 3 + 2i आहे आणि Z2 इज सपोज 7 - 3i. आय वॉन्ट टू मल्टिप्लाय देम. म्हणजे काय करायचं 3 + 2i इंटू 7 - 3i असं आधी लिहून घ्यायचं. मग आता साधा नेहमीचा गुणाकार 3 × 7 = 21. मग 3 इंटू -3i म्हणजेच -9i. मग 2i आणि 7 म्हणजे 14i. 7 × 2 = 14 ना, आय आहेच. आणि हे 2i आणि वजा 3i यांचा गुणाकार. 2 आणि वजा 3चा गुणाकार किती झाला -6. आणि हा आय आणि आय म्हणजे आय स्क्वेअर्ड. पण आपल्याला माहिती आहे आय स्क्वेअर्डची व्हॅल्यू काय असते -1. बघा नेहमी हे लक्षात घ्यायचं, आय स्क्वेअर्ड इज -1. त्यामुळे हे -1 आणि -6चा गुणाकार म्हणजे तो +6 होणार. कळतंय ना तुम्हाला, -6 इंटू -1 म्हणजे +6 आणि हा 21 इथला म्हणजे एकूण रिअल पार्ट काय झाला त्याचा 27 आणि वजा 9i अधिक 14i म्हणजे 14i वजा 9i म्हणजे +5i. सो दिस इज हाऊ you add multiply two complex numbers. So as an exercise, do some problems, then we will stop in this lecture. So you should multiply. So write, calculate Z1 into Z2. हे डॉट हा इंटूच्या अर्थे गुणाकार या अर्थे, where Z1 is equal to 7 + 3i आणि Z2 is equal to √3 - 4i. दुसरं घ्या, Z2 is equal to 5/3
into 5 by 3 plus 7 upon 4 into I, and Z2 is equal to root of 3 plus 5 root 3 into into I. So try to calculate. And अजून एक घ्या, Z1 here is suppose 3 minus 2I, आणि Z2 घ्या 3 plus 2I. Okay, so try to multiply Z1 Z2, try to multiply here also. This is Z1, Z1 and Z2. Okay, I will erase this, better we will write in proper format. So instead of Z2 it is Z1, right? So पहिला नंबर आहे तो Z1, दूसरा Z2. So हे गुणाकार करा. This is a practice. So addition, subtraction, multiplication of the two complex numbers we have discussed in this lecture. In the next lecture we will go for product of the division of the two complex numbers. Okay, thank you. We will continue in the next lecture.